तर सुप्रभात मंडळी, स्वागत आहे आपलं यात्री एक्सप्रेस चॅनलवर. आज आपलं काय करायचं आहे तर आपल्याला काही भरपूर उपक्रम करायचे आहेत वगैरे, ते सगळं तुम्हाला नंतर दाखवतो. अशा प्रकारे श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि अशा प्रकारे आपल्याला गजानन महाराज संस्थाने ते राहण्याची परमिशन भेटलेली आहे. म्हणजे नर्मदा परिक्रमावासियांना खूप छान आश्रम आहे बघा, किती सुंदर आश्रम आहे. 101 देखावे. तर हे माझे लल्ला कृष्ण भगवान, समोर गजानन महाराजांचं मंदिर आहे, खूप छान. वा, श्री विठ्ठल नर्मदे हर आपल्याला मोकळेश्वर मंदिराजवळ. तिथं आपण का आलेलो आहोत कारण की आपल्याला जायचं आहे अनिल शास्त्री गुरुजींना भेटायला, कारण की त्यांच्याकडून भरपूर काही आपल्याला विचारपूस करायचं आहे का आम्हाला परिक्रमा करण्यासाठी काय करायचं आहे, कुठं आपल्याला कन्यादान करायचं आहे, कुठं पूजन करायचं आहे, मोमलेश्वराची पूजन कशी करायचे, हे सर्व आपल्याला कार्य आपले अनिल शास्त्री गुरुजी करून देणार आहेत. अनिल शास्त्री गुरुजींचा आश्रम इथंच आहे. काय नाव आहे? भक्ती आश्रम असं नाव आहे. आणि त्या भक्ती आश्रमात जाऊया आणि गुरुजींना भेटूया आणि त्यांनी सांगितलेल्या प्रकारे आपण नियमांचं पालन करू, तसे पूजन करू आणि उद्या संकल्प घेऊन आपण परिक्रमेला निघणार आहोत. चला, श्री विठ्ठल आणि नर्मदे म्हणे. नाही, भक्ती आश्रम इथे एकदम नदीच्या कॉर्नरला, म्हणजे नदी जवळच एकदम. श्री विठ्ठल श्री नर्मदे हर. आपल्याला आपण जिथं आलेलो आहोत श्री गजानन महाराज मठ, त्याचं काही चरित्र आहे. तर ते चरित्र असं आहे का एकदा श्री गजानन महाराज आपल्या काही सवंगड्यांसोबत, त्यांचे शिष्यमंडळी होते, त्यांनी सांगितलं का नाही आपल्याला ओंकारेश्वरचं दर्शन करायला जायला पाहिजे, नर्मदा मैयाचं स्नान करायला जायला पाहिजे. तर त्या हेतुअर्थ ते सर्व निघाले इथून. चला बाबा, शिष्यांचा आपल्याला आग्रह आहे तर आपल्याला जायला पाहिजे. तर ते निघाले आणि दर्शनाकरता जात असताना त्या दिवशीची तो जो दिवस होता तो अमावस्येचा दिवस होता बरं का. अमावस्येच्या दिवशी जायचं म्हटल्यावर आता आपण तर अमावस्येला लय घाबरणारी माणसं महाराष्ट्रातले लोक असू दे. तर अशा प्रकारे ते अमावस्या होती आणि अमावस्येच्या दिवशी ते निघाले आणि खेडी घाट, या खेडी घाटावरून त्यांनी एक नौका केली, म्हणजे बोट आपली नाव केली आणि त्या नावेतून त्यांनी प्रवास चालू केला. आणि योगायोगाने त्या नर्मदा मैयाचं तेव्हा एवढं पाणी म्हणजे खूप वाहत होतं स्टॉपवर. आणि त्यांनी ती नौका केली. नौका केल्यानंतर पाण्यात गेले, पण अचानकच पाण्याचा स्तर खूप झाला आणि खूप पाणी वाढू लागलं. आणि त्याच्यामुळं काय झालं, त्यांची ती बोट होती ती एका मोठ्या दगडाला जाऊन आदळली. आणि आदळल्यानंतर साहजिकच आहे, बोट आदळली, बोटीला छिद्र झालं आणि त्याच्यामुळं बोटीत पाणी भरू लागलं. आता बोटीत पाणी भरू लागलं, शिष्यमंडळी घाबरली सगळी. त्यांना काय कळेना काय करायचं नाही. पण गजानन महाराज मात्र स्तब्ध बसलेले होते नामस्मरणामध्ये. तेवढ्यातच मा नर्मदा मैया स्वतः प्रकट झाली आणि ती मा नर्मदा मैयानी ती नाव किनाऱ्याला लावली. आणि किनाऱ्याला लावल्यानंतर मा नर्मदा मैया अंतर्धान झाली आणि त्यांनी अशा प्रकारे गजानन महाराजांना दर्शनही दिलं. दर्शन देऊन मग मा नर्मदा मैया अंतर्धान झाली. आणि ते दृश्य आपल्याला इथं पाहायला भेटते बघा, तो दृश्य दाखवतात. तर मंडळी, ही माहिती, ही कथा, ही चरित्र, माहिती बोलू शकत नाही, याला चरित्रच माहिती, असा हा चरित्र आहे. आणि हा चरित्र तुम्हाला कसं वाटलं खरंच कमेंटमध्ये सांगा. नर्मदे हर बोला. चला, श्री नर्मदे हर, जय नर्मदे हर. प्रदक्षिणा आज सर्व आपले पास वगैरे काढून झालेले आहेत आणि सर्टिफिकेट, हे आश्रमाचं सर्टिफिकेट भेटलेलं आहे आपल्याला. सर्वचा कार्यक्रम उरकून जरा कपडे बिपडे धुवून आज आपल्याला करायची आहे ती मोमलेश्वर प्रदक्षिणा. 2-3 तासाची प्रदक्षिणा असते, तेवढी करायची असते, ती कंपल्सरी आहे. ती प्रदक्षिणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला नर्मदा मैयाची परिक्रमा उचलायची आहे. चला, श्री विठ्ठल आणि नर्मदे हर.
अतिसुंदर देवालय, ओंकारेश्वराचं मंदिर आहे हे. बघायचं दर्शन भेटतंय. जेपी चौकातून आपल्याला असं पुढे जायचं आहे. आदिगुरु शंकराचार्य. वाह. आपण हा ब्रिज क्रॉस करून आपण इथं आता आलेलो आहोत. आज आपण नदी ओलांडली आहे. इथून पुढे आपल्याला परिक्रमा मैया आपल्याला ओलांडायची नाही आहे, कारण की एकदा परिक्रमा हातात घेतली तर आपल्याला नदीचं तट म्हणजे मैयाचं तट चेंज करता येणार नाही. म्हणून आजच आपल्याला इथं आलेलो आहोत आणि उद्या संकल्प करून, उद्या दर्शन करून आपली परिक्रमा सुरू होणार आहे. परत या साईडला आम्ही येणार नाही. चला नर्मदा हर का आपल्याला परिक्रमा पथ म्हणजे असा युटर्न घेऊन खाली यायचं. चला. लय मोठे मोठे पापड आहेत इथं. पापड चाट. आपल्याला परिक्रमा पथ आहे. बोटीत फिरायसाठी किती गर्दी आहे इथं. चला. आपल्याला हा रस्ता होता, पण काही कारणास्तव सावधान, आगे रास्ता बंद है, इसलिए ऊपर से न जाके हम नीचे से जा रहे हैं. इथून आपल्याला जायचं आहे परिक्रमेसाठी. चला जाऊया. नर्मदे हर श्री विठ्ठल. हो ना. परिक्रमा मार्ग. हा हे सगळा तटच आहे मैयेचा. अरे हे सगळा मैयेचा तट आहे. मैयेचे पाण्याने कट झालेला आहे सगळं आहे. सुपर. खूप छान, खरंच खूप छान. मैयेचा रुद्ररूप बघा, रुद्ररूप. बाबा याच्या नाटकला म्हणजे खल्लास. तो बोटाला गेलो त्या साईडला. आता फक्त थोड्या वेळ शांत चित्ताने मैयेचा आवाज घ्या. चला. हा आहे नशीबवान स्मशान. जो कोणी इथं जळाला असेल तो निश्चित मुक्ती पावला असेल. परत त्याला जन्म नसेल इथं जळाल्यानंतर. मैयेचे किनारे हवं आहे का. चला असे स्मशान आपल्याला आणि बघायला भेटतील. त्याच्यातला हा पहिला. अखंडित नामा वात शांती पाणी. अखंडित नामा वात शांती पाणी. ध्याये निशिदिन ध्याये संत संग. संत हो ना. राम प्रभू, लक्ष्मण प्रभू खांद्यावर बसवलेली मूर्ती आहे. खूप छान मूर्ती आहे. व्हॉट अ व्ह्यू. किती छान. महाराज काय पण बोला, आपले काय ते डोळ्याचे पारणे भेटतात असे असे दृश्य त्यांनी सगळेच दाखवू शकत नाही. काय एक एक दृश्य आहेत. बाप रे बाप. संत संग, संत संग, संत संग. वा महाराज खरंच असंच मयाच्या सोबत 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 चालायला लय भारी वाटतंय. सुंदर. त्या साईडची नदी कुठली आहे. अद्भुत.
हा आहे 2 नद्यांचा संगम. आपल्याला या साईडला जी नदी दिसते माझ्या डाव्या हाताला, ती नदी म्हणजे आपली नर्मदा मैया, आणि ती पलीकडून वाहत अशी येत आहे. ती नदी कुठली आहे हो महाराज? कावेरी नदी. कावेरी नदी, कावेरी. आणि अशा प्रकारे आपल्याला नर्मदा मैया आणि कावेरी मैयाचा दोघांचा संगम दिसतोय. काय भयंकर संगम आहे, बाप रे. हां, सुपर. चला, आपण आता आलो आहोत ऋणमुक्तेश्वरला. म्हणजे आपली अर्धी परिक्रमा ही पूर्ण झालेली आहे. इथून पुढे अर्धी परिक्रमा आपल्याला पूर्ण करायची आहे. चला, जायचं का? चला. वा, श्री ऋणमुक्तेश्वर मंदिर. या सुंदर मूर्ती. वा, किती सुंदर असं कावेरी मैयाचं तट आहे बघा. लय भारी वाटतं ना म्हणजे. आणि पलीकडून सगळं डोंगर आहे. चला, खूप छान परिक्रमा आहे. कधीही तुम्ही या ओंकारेश्वरला आल्यानंतर ही परिक्रमा करा. जास्त नाही, 2 तासाची परिक्रमा आहे, तुम्ही करू शकता. खूप छान परिक्रमा आहे. चला, अशा प्रकारे आपल्याला थोड्या शिड्या लागलेल्या आहेत परिक्रमा मार्गावर. वा, तोंडातून नुसतं वास येते. वास दिसते ना रे. अद्भुत, सुंदर. हां, छोटू. हाय छोटू, कैसे हो आप? परिक्रमा मार्गामध्ये राधाकृष्ण मंदिर आलेलं आहे. इथून बाहेरूनच बघू आपण. वा, रथ. तिथंही घर बघ, हे बोर घर. वाव, मातीची पूर्ण मातीचा लेप केलेलं घर आहे. कपड्याचं अतिशय सुंदर. हे तर बाबाचं कुठलं तरी कुटी. श्री रामदेवजी महाराज का मंदिर, परिक्रमा मार्ग, ओंकारेश्वर. वाह, वो मैया. निषिद्ध. असं आपलं जीवनच गेलं ना योला. हां, खरं सांगा कमेंट करून. असं आपल्या नवी मुंबईचं जीवनच गेलं. असं नवी मुंबई काय, लगभग आता पुणे बिणे असं जीवन लगभग आता लुप्त होत चाललं आहे. हा आपलं जुना जीवन होता. अशी घरं बनवायची. हे बघा किती सुंदर. बछडा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. किती सुंदर. बघा, दर्शन घेणार ना, घ्या. नर्मदे हर. वा वा, सुंदर. चला, नर्मदा मैयाने दर्शन दिलं आपल्याला. नर्मदा मैयाचं वाहन आहे मगर. या परिक्रमेमध्ये जेव्हा 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 ज्या ज्या साधकाला मगर दिसते ना, तेव्हा तेव्हा आपल्याला मैयेचं दर्शन झालं असंच ग्राह्य धरतात. काय महाराज? तर मंडळी, आपण लहानपणी सर्व ओरडायचो, आता परत ओरडून दाखवा. परत ओरडणार ना? हां, बघा, तुम्हाला शपथ आहे. चला ओरडा. ए रॉकेट रॉकेट रॉकेट. ओरडा ओरडा लवकर. अरे वा, आठवलं का लहानपण? लहानपणी आम्ही असंच करायचो. असं रॉकेट गेला का
हे रॉकेट 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 असे ओरडायचं. हो ना शिवाय किती मोठी मूर्ती आहे म्हणजे सुंदर. वा. श्री लक्ष्मीनारायण मंदिर बंद झालेलं आहे. शटर बंद. अरे आहेत माणसं आहेत. आम्हाला वाटलं माणसं संपली का काय, पण आपणच राहिलो. हा लास्ट. हो लास्ट आपण उशिरा चालू केली. आश्रम पण आहे इथं एक. हा थांब भोले बाबा मग नाही भोले बाबा नाही, मा नर्मदा मैयाच आहे. भोले बाबा. नर्मदा मैयाच्या रूपात आहेत पण हा. मगर आहे. कालिका देवी हे का इथं मा कालिका देवीचं अन्नक्षेत्र आहे. ती महादेवाचीच मूर्ती आहे. वा. आपल्या समोरून बघायला पाहिजे. चला परिक्रमा मार्गावर भेटली तर नक्की दाखवू. तत्पूर्वी गजानन महाराज संस्थान शेगाव. श्री कालिका मंदिर हा अन्नक्षेत्र इकडं आहे. आणि आपल्या श्री गजानन महाराज संस्थान शेगाव द्वारा ओमकारेश्वर में भक्तों का स्वागत है. वा. इथे देखील व्यवस्था आहे वरती. इथं देखील व्यवस्था आहे. तुम्ही नंदी भरपूर पाहिले असतील, पण त्याला ॲक्टिव्ह नंदी म्हणजे एकदम दक्ष नंदी मध्ये आहे बघा. दक्ष नंदी ॲक्टिव्ह. हा या पुढे. श्री विठ्ठल नर्मदेहर. आपण आता ज्या महादेवाचं दर्शन घेतला ते गौरीशंकर. खूप सुंदर अशी म्हणजे शिवलिंग होती. आणि त्यातल्या त्यात त्या नंदीच्या समोर बरोबर असं धरलं ना का ती शिवलिंग दिसते. खूप छान अशी शिवलिंग, असा नंदी सहसा आपल्या इथं तरी पाहायला भेटत नाही. खूप कमी ठिकाणी असा पाहायला भेटतो का नंदीच्या समोर शिवलिंग असं प्रॉपरली दिसतोय. खूप छान होतं दर्शन. तर आता पुढं तुम्हाला आदिगुरु शंकराचार्य आणि महादेवाची उंच मूर्ती दाखवू आपण तुम्हाला. राजेश्वरी मंदिर. सगळे देवांचा अवतार आहे ना हे की नाही. आणि मंदिर बघितल्यानंतर तुम्हाला सुंदर दृश्य बघायचं आहे का. अशी बघूशीच वाटते या मूर्ती. काय पण बोल दाखव जा मग तुम्हाला स्पष्ट. आवाज घालू ना पण. बघा. वा रे वा. हा शेतीच अख्खी शेती दगडांची. या साईडला पण वरती पण. वा वा. अतिशय सुंदर शेती अशी केलेली आहे परिक्रमा मार्गावर. चला हो महाराज. परिक्रमा मार्ग आपला असा आहे. इथून चला अंधार होत चाललाय आपल्याला. सीता माताची जय हो. बापरे खूप मोठा जंगल आहे खाली. एवढी मोठी दरी आहे ना. लय खोल दरी आहे. सुंदर जंगल.
भयंकर आहे, एक नंबर. वा. तीव्र उतार हे बघ आहे. लगेच तीव्र चढ. अरे परिक्रमा मार्ग तिकडून चाललाय, परत चढायचं आहे तेवढ्यावरती आपल्याला. महाराज आपल्याला वाटलं संपली, धप्पा संपली ना. येतो तीव्र उतार चालू आहे, लगेच तिकडून तेवढं चढ. चला चला चला, आता मोबाईल ठेवतो. ही आली गाडी आणि आद्य गुरु शंकराचार्य. आणि जिथून आता आपण आलो, पुढे हरवल्या. इथून आपण उतरलो, असं खाली खाली उतरलो, खाली खाली उतरलो आणि खालच्या दरीतून असा इथून वर चढलो. आता चालू वर. चला नर्मदे हर. इथं कोणी एवढं बांधकाम केलं असेल बाबा. लाईट कमी जास्त होती, सोलरवाले. खूप सुंदर. हा धनंजय एकदम कसं आहे बघ ना, कोरीव काम. हे साईडला ते साईडला देव. आणि याचं नाव काय माहिती आहे? चांद सूरज द्वार. वा, खूप सुंदर, अप्रतिम. तुम्हाला कॅमेरा तेवढं खास दिसत नसेल, पण आमच्या डोळ्याला जे दृश्य दिसत आहे, अप्रतिम, खरंच अप्रतिम. चला सगळे आश्रम बंद होत चालले आता. आणि वास्तविक ही परिक्रमाची आहे, खूप सुंदर आहे. पण इथं येण्याचा एक वेळ तुम्हाला मी सांगून देतो. आम्ही इथं येण्याकरता 4 वाजता निघालो होतो. 4 वाजता अक्षरशः 6:15 वाजलेत, पण इथं अंधार झालेला आहे. तर तुम्हाला ही परिक्रमा करायची असेल आणि करा, पण तुम्ही इथे येण्यासाठी निदान 3ला निघा. म्हणजे 3 वाजता निघाले की परत तुमची परिक्रमा होऊन जाते उजेडाचे. किंवा मग काही लोक सकाळ करतात. ही मग जास्त सकाळी केल्यावर तिथं पण अंधार असतो. त्यापेक्षा म्हणजे सकाळी एक असं 7 वाजता जर निघालो आपण, 8, 9, 10, 11 वाजेपर्यंत तुमची परिक्रमा होऊन जाईल. आम्ही 4ला निघालेलो, 5, 6, आता 2 तास झालेत आम्हाला चालून. तरी 6 वाजता एवढा अंधार झालेला आहे इथं. तुम्ही जरा लवकर निघा. श्री विठ्ठल, श्री नर्मदे हर. आपण जे आता मंदिराजवळ आलेलो आहोत, आता मंदिर बंद आहे, नाहीतर आतमध्ये नेला असता मी. ह्या मंदिराचं नाव आहे श्री सिद्धनाथ 12 द्वारी मंदिर. अशा प्रकारे हा 12 दरवाजांचं मंदिर आहे. म्हणजे सर्वीकडून या मंदिराला दार आहेत जायला आतमधून, इथून तिथून. त्यामुळं ह्या मंदिराला नाव आहे सिद्धनाथ 12 द्वारी मंदिर. मस्त आहे मंदिर, खूप छान आहे. चला, आपल्याला आता सुंदर दृश्य दिसणार आहे, तो म्हणजे कावेरी नदीचा डॅम आणि नर्मदा मैयाचा डॅम. अशा दरवाजातून असं आलो आणि हा डॅम, बाप रे बाप. धनंजय, डॅम आहे का मस्ती आहे मंडळी? काय धरण आहे हो, बाप रे. 22 गेट फक्त नर्मदा मैयाचे आहेत, नर्मदेचे. आणि पलीकडून 22 गेट कावेरी नदीचे आहेत. इकडले आहेत ना हे दरवाजे दिसतात का? इकडले हे दरवाजे नर्मदा मैयाचे आहेत. आणि ही मध्ये भिंत अशी, आणि या भिंतीच्या पलीकडले जेवढे गेट आहेत ना, ती कावेरी नदीचे गेट आहेत. बाप रे बाप. म्हणून पलीकडून कावेरी जाते आणि या साईडून आपली नर्मदा मैया वाहत असते. वा, खूप अशा प्रकारे आपला पहिला दिवस ना आपल्याला पडलेली आहे. गरज कशाची इथं दाखवा, माझ्या मोबाईलवर मारा. बॅटरी. अरे बापरे. चला, बॅटरी फार महत्त्वाची आहे या परिक्रमेमध्ये. म्हणून आपण छोटीशी बॅटरी घेतलेली आहे, ती पुरेशी आहे आपल्याला. वा, खूप सुंदर. हे पण बघत आहे दृश्य बघा नर्मदा मैयाला. आणि अशा प्रकारे आपली नर्मदा मैयाची परिक्रमा, नर्मदा मैयाची रे ओंकारेश्वर परिक्रमा, ही आपली विमलेश्वर परिक्रमा, आणि भरपूर नावं आहेत. अशा ही परिक्रमा आपली आता पूर्णत्वाला जात आहे.
एक थोड्याच वेळात आपण आपल्या झुला घाट याच्यावर पोचू आणि ही परिक्रमा पूर्ण होईल. रुद्र अवतार इथपर्यंत तटच आहे मग याचा यो रुद्र अवतार होतं तेव्हा इथपर्यंत पाणी येतं. बापरे 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 किती खोल आहे तो. जबरदस्त. चला अजून हो ना, नजरच नाही जात. आणि मंडळी आपण प्रॉपर 2.5 तासात ही परिक्रमा आपली पूर्ण केलेली आहे आणि झुला ब्रिजवर पोहोचलो का परिक्रमा पूर्ण होते. हा झुला ब्रिजचा आपल्याला एंट्री पॉईंट आहे आणि पलीकडं इथं ही लाईन आहे ओंकारेश्वरच्या दर्शनाची. कसा वाटला? सुपर. झुला ब्रिज आणि नर्मदे हर मंडळी आपली ही ओंकारेश्वर प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे. हा झुला ब्रिजवर आल्यानंतर आपली परिक्रमा पूर्ण होते. आपण त्या ब्रिजवरून गेलो जुन्या ब्रिजवरून आणि पूर्ण परिक्रमा करून झुला ब्रिजवरून आपण जात आहोत. आपलं एकदम म्हणजे 2.5 तासात आपली ही परिक्रमा पूर्ण झालेली आहे. तरी आम्ही आपल्या व्हिडिओच्या नादात फोटोच्या नादात ही परिक्रमा आमची कदाचित उशीर झाली असेल. पण मला वाटतं तुमची ही परिक्रमा जर तुम्ही थांबले नाही. हां फक्त आम्ही थांबलो नाही कुठं, कारण की ह्या परिक्रमेला आमचा नियम आहे का बसायचा नाही वारकऱ्यांचं. काय महाराज आम्ही बसत नसतो कुठं पाणी पित नसतो काहीच नसतो. परिक्रमा झाल्यानंतरच आम्ही पाणी पितो. पण तुम्ही तसं करू नका. तुम्हाला जसं झेपेल तशी तुम्ही करा. पाणी प्या, सध्या जरूरत वाटले तुम्ही काहीतरी खा. तिथं भरपूर सुविधा आहेत. पण तुमचीसुद्धा ही 2, 2.5 ते 3 तासात आरामशीर परिक्रमा होईल बरं का. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. आपले धनंजय महाराजांचा दंडक राहिलेला तो दंडक घ्यायला आलेलो आपण आणि मी सकाळीच दंडक घेतला आहे. पण सकाळीच म्हणजे आपल्या आईनेच मला दंडक घेऊन आली. सकाळी आई दर्शनाला गेलती तेव्हा आई आपली दंडक घेऊन आलती. श्री विठ्ठल श्री नर्मदे हर. ये तर बसूया माणूस. आणि महाराज हो महाराज धनंजय महाराज मला तुमच्या गळाकडून लढावं वाटते हो. आता आपल्याला करायचे केस काढायचे आहेत, चप्पी करायची, चप्पी दाढी काढायची आहे, केस काढायचे आहेत. नर्मदा परिक्रमेचा इथं नियम आहे. चप्पी करावं लागते, दाढी करावं लागते. आता करायची का? नियम पाळावेच लागतील. नियम पाळावं लागतील. चला आता आपण मस्त सलून जवळ आलो. केस काढून टाकू, दाढी काढून टाकू. त्यानंतर मी कसा दिसेल माहिती नाही. कवट्या महाकाल पुरते भाऊ म्हणून मस्त वाटतंय. मला कसं वाटतं काय माहिती.